देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हटले की मी ज्या गोष्टीसाठी तुमच्याकडे आलो होतो की आमच्या मराठा समाजाला घटनेमध्ये आरक्षण द्या, परंतु मी सांगण्या अगोदर तुम्ही आम्हाला आरक्षण दिले. बाबासाहेब, खरंच तुम्ही श्रेष्ठ आहात. दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यागत गावात पसरली. तेव्हा बाबासाहेबांच्या घरावर दगडधोंडी टाकण्यात आली आणि म्हटले की बाबासाहेब, आम्ही दलित नाही, आम्ही वतनदार, इमानदार, जहागीरदार आहोत. आमच्याकडे 400-500 एकर जमीन आहे, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. त्यावेळेस बाबासाहेब म्हटले की जी तुमच्याकडे आज जमीन आहे ती काही वर्षांनी तुमच्याकडे नसणार आहे, तिचे विभाजन होईल, त्यावेळी तुम्हाला आरक्षणाची गरज भासेल, परंतु त्यावेळी आरक्षण द्यायला मी नसेल. आज काय परिस्थिती आहे, हजारो लाखो कोटीत मराठा समाजाचे मोर्चे निघतात तरी देखील आरक्षण मिळत नाही. एका कार्यक्रमाप्रसंगी एका ग्रस्ताने बाबासाहेबांना विचारले, बाबासाहेब, एवढा मोठा देश, असंख्य जाती, धर्म विभाग या सर्वांना घटनेमध्ये एकसंध ठेवणं कठीण गोष्ट आहे, तुम्ही कशी केली? त्यावर बाबासाहेब म्हटले की मी ज्यावेळी घटना लिहित होतो त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, त्यांचा आदर्श होता, म्हणून हे काम करू शकलो. शेवटी एवढंच म्हणेन की आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही